यांचे झाले ना आपले आमच्यामधून घे विरुद्ध विरुद्ध त्यांचे आपल्या गावित समाज मधून हे 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 ते चांगले असते तर आपण बोलत राहू दे बोलत. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू यायचा आहे. आणि हे असे वर नको ठेव. हा मानकर हे कोणत्या विरुद्ध कोणी जुने याच्यात नाही अडकला. मी काय मी आता मानकर या या सामन्यासाठी मेन पंच आमचे मोठे बंधू पृथ्वीराज उर्फ बंड्या मोंडकर तर स्क्वेअर लेग पंच गजानन करंजे. पंचांचा इशारा होतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं. आणि कोणा दत्ता लोणे आणि योगेश सारंग अशी सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती सुरेख फटका येतोय दत्ताच्या बॅटमधून. दत्ता एक धाव घेतोय. आपलं खातं खोलतोय. संघाला एक धाव मिळवून देतोय. बिनबाद एक अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. प्रणित बघत नाही ना पण पॉवर प्लेचं षटक. आणि हा गड आपला ह्या लावून योगेश सारंग आपल्याला स्ट्राईक वरती दिसतोय. फुलटाच प्रकारचा चेंडू हुक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल घेण्याची नामी संधी होते आणि झेल टिपला जातोय. तो सुरेख झेल टिपतोय. संघाला बसतोय पहिला धक्का योगेश सारंगच्या रूपात. योगेश 0 या धावसंख्येवर झेल बाद होऊन तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. एक गडे बाद एक अशी धावसंख्या सांघिक धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. रोशन ना रे वन डाऊन साठी येतोय म्हणजे तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज येतोय रोशन कोयंडे. ते मी असे ठेवलं होते एका साईडला खेळलेले ठेवू एका साईडला हे ठेव नाही 4 बॉल वर जुने बॉल काढून ठेवते. जुने आहे ठेव. काढून ठेवते. हे नवीन याच्यात टाक. कालचं एका लाईनीत ठेवलं होतं बघलंय मी तू काय केलं. होय होय एमसीची लिस्ट कोण घेऊन गेला रे? काय आता कोण घेतलं माझं पुढील चेंडू असेल प्रणितचा खेळण्यासाठी सज्ज रोशन. सुरेख फटका येतोय. पॉईंटच्या दिशेने जातोय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तिसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि 3 धाव पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका अंडा बॉल तू हे दे जरा वही दे. एक गडेबाद 4 अशी सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती DHSC तांबरडेक संघाची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आता मात्र स्ट्रायगंडच्या दिशेने दिसतोय दत्ता लोणे. याच्या बॅटमधून निश्चित षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल असा हा दत्ता स्ट्रायगंडला दिसतोय. सुरेख फटका येतोय दत्ताच्या बॅटमधून. मॅच शेड्यूल करून ठेव. नाही याच्यानं भाव कधी विनी कळवणार ही जी असेल ती नंतर तुला त्रास नको त्याचा. संदीप कुठे आहे संदीप? दत्ताच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते 7 वरती 8 वरती. एक गडबाद 8. प्रणितचा पुढील चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज असेल दत्ता. प्रणित टू दत्ता असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय अवांतर धावेचा म्हणजे वाईडची खूण करतायत. त्या अवांतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 9 वरती. एक गडीबाद 9 अशी सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना DHSC तांबरडेक संघ. फ्रंट टू दत्ता असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा सुरेख फटका येतोय दत्ताच्या बॅट मधून. पॉइंटच्या डोक्यावरून मारतोय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. 13 काय 14 झाले एक व्हाईट पडलेलं मध्ये. एक बॉल अजून 13ची धावसंख्या सांघिक धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला. दत्ताची सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. 2 चौकारासह दत्ता 9व्या धावसंख्येवर खेळतोय.
पंच दोन्ही हात समांतर करून वाईडची कोण करतायत अवंतरच्या धावेने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 14 वरती. एक गडी बाद 14 अशी सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती ती तांबर्डेक संघाची. सुरेख फटका येतोय दत्ताच्या मॅडमधून हुक करण्याचा प्रयत्न. झेल उडतोय, झेल काढली तोच आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सोडला जातोय. कॅच विन द मॅच म्हटलं जातं आणि हे जीवदान एका षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. एका काड्याच्या मोबदल्यात 16. दादा प्रसाद काढ ना या प्रसाद टिकम डिजिटल मध्ये या म्हणजे डिजिटल मध्ये या आणि न्यू तन्मयचा वय किती आहे? 15 वर्षाच्या वरती असेल तर नाही 15 वर्षापर्यंत. त्याच्यामुळे तो गोंधळ मग दुसरं कोणतरी खेळ त्याच्याबद्दल यो ना काय ह्याचा ना मोंडकर कोण रे बॉलर कोण रे? हो बॉलर कोण तुम्ही म्हणत बघा समीर. तो समीर मा संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय समीर. तर त्याच्या समोर आहे रोशन कोयंडे. एक प्लेयर इलो वाटता त्यांचं सुमित वाटतं. कोणता तन्मय डिजिटल पाठवलेला तन्मय परत करतो न्यू मध्ये त्याचं काढा ह्याचं नाही मग झालं तर जितू बोलवतो का विचारतो लागली तुकडे आकार माझ्याकडे आली हा बघ तन्मय परत कर टाक. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय समीर. तर त्याच्या समोर रोशन. रोशन टू समीर असं समीकरण पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू पहिला चेंडू निर्धाव फेकतोय. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यात 16. गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होतोय समीर. तर त्याच्या समोर रोशन. समीर टू रोशन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तांबर्डेक संघ दिसतोय. सुरेख फटका येतोय. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 17 वरती. 17 म्हणजे खतरा. खतरा कोणासाठी दत्ता की समीर हे बघायचंय. पुढील चेंडू असेल समीरचा खेळण्यासाठी सज्ज असेल दत्ता. सलामीवर अजूनही क्रीजवरती सुरक्षित. एका जीवदानासह 11 या धावसंख्येवर खेळतोय दत्ता. हो हा ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच दोन्ही समांतर करून वाईडची गुण करतायत. अवांतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 18 वरती. जर्सी क्रमांक 18 म्हणजे विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक 18 आणि धावसंख्या सुद्धा पाहायला मिळते ती स्कोर बुक वरती 18. एका गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू असेल समीरचा खेळण्यासाठी सज्ज असेल दत्ता. हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन जातोय पंच. हात उंचावून बाद ठरवतायत ते दत्ताला आणि झेल बांधून दत्ता तंबूच्या दिशेने परततोय. दुसरी सफलता मिळते ती मोणतर संघाच्या खात्यामध्ये आणि समीर आपल्या खात्यामध्ये एक सफलता जमा करतोय. नाव काय त्याचं नाव काहीतरी असतं हे बारक्या पोलिसात
हे बारक्याच नाव आहे. चंद्रकांत चंद्रकांत ना. चंद्रकांत चंद्रकांत उर्फ बारक्या कुबल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्या क्रमांकासाठी फलंदाजसाठी आलेत समीर टू चंद्रकांत असं आपल्याला समीकरण पाहायला मिळत आहे मैदानावरती. सुरेख फटका येतोय बारक्या कुबल यांच्या बॅटमधून. पहिलाच खणखणीत चौकार येतोय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 22 वरती. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना DHC तांबर्डेक संघ नाणेफेक हरल्यानंतर पुढील चेंडू असेल समीरचा. खेळण्यासाठी सज्ज असेल बारक्या. सुरेख फटका येतोय बारक्याच्या बॅटमधून. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. चेंडू अडवला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावा निश्चित संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 24 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ती प्रथम फलंदाजी करताना तांबर्डेक संघाची. समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तर खेळण्यासाठी सज्ज असेल बारक्या कुबल. हा सुद्धा बॅटची कडा घेऊन विचावतोय चेंडू विकेट किपरच्या हातात आणि इथे मात्र बारक्या कुबलची खेळी संपुष्टात येते. झेल बांधून तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय बारक्या कुबल. नवोदित फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय अक्षय धुरत. सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली ती समीरने 2 गडी बाद केले आपल्या षटकामध्ये. अक्षय धुरत काय माहित नाही. हे बॉलर ओ दुरत जर गावाला कोणतं बघा. ओ दुरत धुरत बॉलर कोण आहे? हे बॉलर कोण रे. गोलंदाजाचं नाव तू बोल. तू थांबतो कशात? हर्ष चौगुले. हर्ष चौगुले. नवीन गोलंदाज येतोय. 3रं षटक घेऊन येतोय हर्ष. तर त्याच्या समोर आहे रोशन. संघाच्या वतीनं 3रं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतो हर्ष चौगुले. त्याच्या समोर रोशन कोंडे. हर्ष टू रोशन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख फटका येतोय रोशनच्या बॅटमधून आणि झेल उडतोय. झेल बांधून रोशन तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. चार गडी बाद 24 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती DHC तांबर्डेक संघाची. विवेक नवोदित फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती हर्ष चौगुले आपल्या खात्यामध्ये एक सफलता जमा करतोय. संघाला एक सफलता मिळवून देतोय. 4 गडी बाद 24 अशी सांघिक धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. पुढील चेंडू असेल हर्षचा. खेळण्यासाठी सज्ज असेल विवेक टू हर्ष असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. सुरेख फटका. सुरेख चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू काही विवेकच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्या मागे यष्टी रक्षक आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय हर्षकडे. हर्ष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय तो मात्र हर्ष चौगुले. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते हर्षची.
विवेकच्या बॅटच्या पट्ट्यात अजून काही चेंडू येत नाही. हर्ष टू विवेक असं समीकरण पाहायला मिळतंय. सुरेख चेंडू, हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नच राहतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेले पाहायला मिळते 4 गड्यांच्या मोबदल्यात 24. हा सुद्धा सुरेख फटका, सुरेख चेंडू, वारंवार निर्धाव चेंडू फेकतोय. विवेकच्या काही बॅटच्या पट्ट्यात चेंडू येणार, परिणामी चेंडू जात आहे निर्धाव आणि धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते ती 24. 4 गड्यांच्या मोबदल्यात 24. कमबॅक करताना दिसतोय हर्ष चौगुले. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. विवेकच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही, परिणामी विवेकला आपलं खातं खोलायचं आहे. संघाला पण मोठी धावसंख्या उभा राहायची. पुढील चेंडू, हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू, हा सुद्धा चेंडू हुक केलाय. निश्चित चेंडू जाईल सीमा रेषेबाहेर चौकारासाठी. 3 चेंडू निर्धाव खाल्ल्यानंतर 4थ्या चेंडूवरती आक्रमक फटका आणि तो चौकाराच्या दिशेने जातो आणि या 4 धाव निश्चित धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते आता मात्र 28 वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 28 अशी सांघिक धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती तांबर्डेक संघाची. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल हर्ष चौगुले. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत त्याने. हा सुद्धा आखूड पद्धतीचा चेंडू, पंचांकडे दाद मागितले जाते. पंचांवर कोणताही परिणाम होत नाही. षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 4 गडी गमावून 28 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती DHC तांबर्डेक संघ. गोलंदाज नाव सांगायचंय. महेश चौगुले. संघाच्या वतीनं 4थ्या मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय महेश. तर त्याच्या समोर आहे अक्षय दुरात. याच्या बॅटमधून निश्चित षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. पहिला चेंडू, सुरेख फटका येतोय अक्षयच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 30 वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 अशी सांघिक धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर असताना. पुढील चेंडू असेल, हा सुद्धा सुरेख फटका येतोय आणि निश्चित चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर षटकारासाठी. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 36 वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 अशी सांघिक धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. होय असा मी खेळणार बॉलिंग टेन्शन जितूच्या टीमीत प्लेअर नाही. पुढील चेंडू असेल तो महेशचा खेळण्यासाठी सज्ज अक्षय. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. झेल उडतोय. झेल काही टिपू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 38 वरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 अशी सांघिक धावसंख्या. अक्षय दुराची सुरेख खेळी पाहायला मिळते आपल्याला. मी सांगितल्याप्रमाणे याच्या बॅटमधून निश्चित आपल्याला अजूनही षटकार चौकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल आणि प्रेक्षक वर्गाचं नक्कीच मनोरंजन करेल. अक्षय त्याच्या मनगटामध्ये नक्कीच ताकद आहे षटकार चौकार मारण्याची आणि गोलंदाज आहे महेश.
वाईडची खूण करतायत पंच, दोन्ही हात समांतर करून वाईडची खूण करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते, संघ पोहोचतोय 39. लॉस ऑफ 4 विकेट. 39ची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती. तांबर्डेक संघाचे पुढील चेंडू असेल, महेशचा खेळण्यासाठी सज्ज असेल अक्षय. हा सुद्धा सुरेख चेंडू हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांवर कोणताही परिणाम होत नाही, परिणामी चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या आपल्याला स्थिरावलेली पाहायला मिळते 4 घोड्यांच्या मोबदल्यात 39. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय महेश, तर खेळण्यासाठी सज्ज असेल अक्षय. महेश टू अक्षय असं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. हा सुरेख फटका येतोय अक्षयच्या बॅटमधून. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही धाव पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांकडून. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल तो महेश, त्याच्या समोर आहे अक्षय. धावसंख्या पोहोचते आता मात्र 41 वरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 41 अशी धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते आपल्याला प्रथम फलंदाजी करताना DHSC तांबर्डेक संघ. हा सुद्धा सुरेख फटका येतोय, निश्चितच सीमा रेषेबाहेर ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू जातोय षटकारासाठी. दोन्ही हात उंचावून पंच षटकाराची खूण करतात. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 47 वरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 अशी धावसंख्या धावफलकार उभी केल्या. 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते MCC मोणतर संघासमोर. तांबर्डेक संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय, तर मोणतर संघाने आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची. सलामीची जोडी मैदानात पाठवायची मोणतर संघ. तांबर्डेक संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. पंचाने मैदानाचा ताबा घेतलेला आहे. सलामीची जोडी मोणतर संघाचा अतिरिक्त खेळाडू यायचंय. चोवीस चेंडू 48 धावांचं उद्दिष्ट असेल ते मोणतर संघासमोर. सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. समीर आणि योना प्रणय आड बाबा आड. पैसे देऊन टाक 2 किती आले रे?
किती आली अंड्याची? हे त्यांची नावं काय समीर आणि 40 रुपये झाले 40 झाले 20 रुपये नाही आला 40 रुपये झाले रे हे घे तो काय देतलो माझ्याकडे आहे हे घे हे वाचू घे अरे हे घे हे समीर आणि कोण ते वाचू काय नाव सांगितलं सुमित सुमित मरे सुमित बंकर. वाचू ते वाचू स्ट्राईक एंडला दिसतोय समीर ना रे परत विचारतो नाही शेवटचा विचार सुमित गांधी वरती कोणा समीरा. समीर नॉन स्ट्राईक एंडला सुमित. तर सलामीचा षटक घेऊन येतोय निलेश ढोके. सुरेख फटका येतोय समीरच्या बॅट मधून उंच उडतोय आणि सुरेख क्षेत्ररक्षण होते. इथं मात्र 2 धावा घेत आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण होते रोशन कोयंडेचं. सीमा रेषेनजीक अचूक क्षेत्ररक्षण होते आणि 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी समीर आपलं खातं खोलतोय. संघाच्या खात्यात 2 धावा जमा होत आहेत. बिनबाद 2 अशी सावध आणि दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 48 धावांचा पाठलाग करताना मोणतर संघ. निलेशचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. समीर हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू समीरच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाही. परिणामी चेंडू जातोय निर्धाव. योगेश अष्टन मागे आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्त केला जातोय निलेशकडे. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. खेळण्यासाठी सज्ज असेल समीर. हा सुद्धा सुरेख चेंडू. पंचांकडे दाद मागतायत. पंचांवर कोणताही परिणाम होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. बिनबाद 2 अशी धावसंख्या सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 48 धावांचा पाठलाग करताना मोणतर संघ. निलेशाचा पुढील चेंडू असेल खेळण्यासाठी सज्ज असेल समीर. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न आहे. तो चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. वारंवार चेंडू निर्धाव फेकण्यात यश मिळते ते निलेशला. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्यानंतर नंतरचे 3 चेंडू निर्धाव फेकतोय तो निलेश ढोके. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पॉईंटच्या डोक्यावरून जातोय चेंडू. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत खाली. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोचतोय 4 वरती. बिनबाद 4 अशी धावसंख्या. 48 धावांचा पाठलाग करताना मोणतर संघ. डिजिटल मध्ये संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय अक्षय दुरत. तर त्याच्या समोर सुमित. पंच 2 यात समांतर करून वाईडची कोण करतात. अवांतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. अजून एक लेग बायचा 2 600 धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते.
दुसरे षटक हे प्रगतीपथावर. सुरेख चेंडू. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा, म्हणजे वाईडची कोण दर्शवत आहेत. अतिरिक्त 2 धावा. 7 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. महेंद्र सिंग धोनी सरांचा जर्सी क्रमांक 7 आणि धावसंख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळते 7. 7 अशी धावसंख्या बिनबाद. हा सुद्धा सुरेख फटका येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा असेल प्रयत्न आणि दोन्ही धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 9 वरती. बिनबाद 9 अशी धावसंख्या. 48 धावांचा पाठलाग करताना मोहनकर संघ आता स्ट्राईक एंडच्या दिशेने दिसतोय समीर मोहनकर, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अक्षय दुरात. 11.76 रन रेट आहे त्यांच्याकडे. सुरेख 2 धावा येतात. 2 धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते 11 वरती. अजूनही उरलेल्या चेंडूमध्ये 16 चेंडू 37 धावा. सुरेख फटका येतोय. क्षेत्ररक्षक येतो राजेश नारे. सुरेख क्षेत्ररक्षण होते. एकच धाव घेतात दोन्ही फलंदाज. एका धाव समाधान म्हणतात. धावसंख्या पोचते आता मात्र 12 वरती. 15 चेंडू 36 धावा. विजयाचं समीकरण आहे ते 15 चेंडू आणि 36 धावा. अक्षय दुरात गोलंदाजी मार्कवर सज्ज, तर त्याच्या समोर असेल सुमित सलामीवीर. या चेंडूवर मिळते लेग बिफोरच्या स्वरूपात 1 धाव. चेक केलंय मी. ओके. हां ठीक. 2 डिजिटल आहेत खालचे. हां हां डिजिटल 2. हा खालचे 2 डिजिटल आहेत ते बघ. 2 खालचे डिजिटल. ए जितू तुझ्या 11 जणांची नाव दे. एक रन करतात आहे बघ, लक्षात ठेव. सेकंड इनिंग चालू झाली. टॉस उडवतो तो. 2 काढल्या. 15 आले ना रे. किती झाले? 11-1 खेळ मी तुका पण नॉन गावीता. जेतू पॅकर संघाने आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. पियुष हा सगळे होते तिच्यात हसत ते सगळे आताच असतील. ए तुझ्या 11 प्लेयरांची नावा दे पटकन. पाय दिसताले समोरच्या. आयोजक असतो म्हणून तुला हे करत नाही. नावा लिहिलं. हे दे रे. बघत नाही. संघाच्या वतीनं तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय दत्ता. 17 अशी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हा सुद्धा सुरेख फटका येतोय सुमितच्या बॅटमधून. एकच धाव घेत आहेत दोन्ही फलंदाज. एका धावून संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 18 वरती. म्हणून फोटो टाकून त्या केलंय म्हणजे कोण तुम्ही ढापोगिरी करूच नको. सुरेख फटका येतोय.
हम्म. इथं मात्र सुमितची खेळी संपुष्टात येते. 19 झालेत ना साहिल. एक गड्याच्या मोबदल्यात 19 अशी धावसंख्या पाहायला मिळते. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. 10 चेंडू आणि 29 धावा. विजयाचं समीकरण असेल ते मोणतर संघासमोर. हे जी तू काय घेतलं? फिल्डिंग घेतलं. जय बाबू आहे बस. वासुक बस आहे ना, वासू बस नवोदित फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय प्रणित बांदकर. 9 चेंडू 29 ना रे. सुरेख चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय निर्धाव. प्रणितच्या बॅटच्या पट्ट्या. पंचांचा इशारा येतोय वाईडचा, म्हणजे ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. पंजाब टू हरियाणा असा चेंडू. आमचे बंधू बंड्या मुंडकर दोन्ही आज समांतर करून वाईडची कोण दर्शवतायत. या अवांतरच्या दाव्याने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोचतोय 20 वरती. हा सुद्धा सुरेख चेंडू. दत्ताच सुरेख वेगवान चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. प्रणितच्या बॅटच्या पट्ट्या देत नाही. धावसंख्या स्थिरावलेली दिसते. 1 गडी बाद 20. हा सुद्धा स्लोअर पद्धतीचा चेंडू. झेल उडतोय. झेल खाली रोशन कोंडे येतोय आणि कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. 0 या धावसंख्येवर झेल बांधवून तंबूच्या दिशेने परततोय प्रणित बांदकर. संघाला बसतोय दुसरा धक्का. 2 गडी बाद 20 अशी सांघिक धावसंख्या धाव पाहायला मिळते ती मोणतर संघाचे. यानंतरचा जो सामना होईल तुफान निवती विरुद्ध जितू पॅकर्स या पंचांचं काम पाहतील निलेश पोसम आणि हर्षवर्धन रोगे. वर खेळू कोण दिलो रे? बॅट्समन नाव विचार. फलंदाजाचं नाव सांगायचंय. शुभम. नोंद फलंदाज येतोय शुभम. सुरेख फटका येतोय शुभमच्या बॅट मधून. निलेश ढोकेच्या डोक्यावरून जातोय. 1 बाउन्स चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 24 वरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 2 गडी गमावून 24 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केले. म्हणजे आता 7 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असेल ती मोणतर संघाला आणि मोठ्या फटक्यांची गरज असेल जर सामना विजयी व्हायचा असेल तर. संघाच्या वतीनं चौथं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय रोशन कोंडे. तर त्याच्या समोर सलामीवीर समीर. बघ 6 चेंडू 24 धावा. विजयाचं समीकरण राहतं ते आता म्हणजे 6 चेंडू आणि 24 धावा. इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय रोशन. पहिल्याच चेंडूवरती गडी गारद करतोय तो मोणतर संघाचा समीर. त्रेपाळची 2 तंबूच्या दिशेने परतताना. 3 गडी बाद 24 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती धाव फलकावर. 5 चेंडू 24 धावा. बॅट्समन विचार. वडापाव मी खाऊन टाके ना. बॅट्समन कोण? बॅट्समनचं नाव सांगा. तांडेल कोणच नाही अरे.
टाकले चल भरू द्या काय टाकलंय ना दीप्तेश टाकले 2 दीप्तेश चौगुले नेवतेच आहे मर्या आनंद वाटत बघ मला काय आम्ही जेवतो आणि जातो ते आधी मला ठीक आहे नाही सोडतो काय काय घेतल्या गेलो तसं गेलो मयूर 1 प्रथमेश पुरस्कर 2 विशाल सनी 3 जयेश मालडकर कोण ज्ञानदेव कुळमुकर भावेश केरकर बाबा चेक करा सर हा करणार मी केअर करणार आणि आयोजकांची तर पहिली तो माझं असला तरी एक डिजिटल हा मारान ले माझात ले पुढे कोण बोल रे थांब. हातीत जेवण म्हणजे लोकांना म्हणजे होय किती झाले महेश चौगुले टाकतो पुढील चेंडू असेल रोशनचा महेश चौगुले झाली ना सरली ना प्रथमेश पराडकर काय रे खयचो नाही नाही होय होय नाही विवेक तो ते 11 होती कोणतरी मग फोटो मारून टाकून किती बॉल झाले रे गावात कोणी दोन बॉल रवले तो शोधणार कोणाक तरी एकाच तरी उचलून अडकले संध्या चौगुल्या हां संपली फिल्डिंग साठी कोण असते जितू पॅकर झालं गावचा आतमध्ये चल